आपल्याला काही हवं असणं म्हणजेच आपलं जगणं आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडं आपलं काही मागणं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश आणि तुम्ही पाहत आहात मी बीजे होणारच यावर कथा आजची तयारी उद्याची. तर आज आपण ऐकणार आहोत एका रखमा आजीची गोष्ट. रखमा आजीला सुनेने सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी टाकून दिलं आणि ठेवणीतलं ते नेहमीचं हिरवं पातळ सुद्धा अमोरीत काढून ठेवलं. त्यावरून आजीनं ताडलं आज बँकेत जाऊन पेन्शन घ्यायचा दिवस असावा. काही न बोलता आपली आणीक उरकून ती बैठकीत जाऊन बसली तर सुनेनं गरम चहा सोबत 2 बिस्किटं सुद्धा आणून दिली. ते बघून आजी मनाशीच हसली. तिचा मुलगा राकेश तयार होऊन आला आणि तिला सांगितलं, आई आज बँकेत जायचंय बरं, येताना तुझा चष्मा दुरुस्त करून आणू, आपण 10 वाजता निघू आपण. आजीनं मान डोलावली आणि हळूच हसत म्हणाली, ते चष्म्याचं काम आधी करशील का? अंगठा ठेवायचा कुठं त्या पेपरवर? ते काही दिसत नाही बाबा. आता मागच्याच वेळी बघ ना असं झालं होतं, मग तू चिडला होतास आणि घरी येताना तुला घाई झाली आणि ते चष्म्याचं राहून गेलं रे. तसं तो बरं म्हणाला आणि थोड्या वेळाने सुनेने रखमा आजीला तिची काठी आणून दिली. राकेशचा मागे पाठीचा कणा वाकलेली झुकलेली रखमा आजी तुरु चालत जाऊन रिक्षात बसली. बाजूलाच राकेशही बसला. तिच्या चेहऱ्यावर आज मिश्किल हसू होतं, म्हणजे मनात काहीतरी शिजत होतं नक्कीच. वाटेत राकेशनं 2 मिनिटं रिक्षावाल्याला थांबवून चष्म्याचं काम करून घेतलं. दोघे उतरून बँकेपाशी आलेच होते की त्यांना कोणी ओळखीचा इसम भेटला. मग राकेशनं आपल्या आईला म्हणजेच रखमा आजीला आज जाऊन रांगेत उभं राहायला सांगून आपण तेथे बोलत उभा राहिला. आजी आज जाऊन रांगेत उभी राहिली. एरवी ती कुणाला सांगून स्लीप सुद्धा भरून घेत असे, पण आज तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं. दुसऱ्याच मिनिटाला रांगेतून बाहेर येऊन बाजूच्या बाकावरती जाऊन बसली. काही वेळाने राकेश आत आला. त्यानं पाहिलं की आई छान आरामात बाकावर बसलेली आहे आणि रांग मात्र पुढे सरकत आहे. त्याला जरा राग आला, पण इथे काही बोलता येणार नव्हतं त्याला, म्हणून तो रांगेत जाऊन उभा राहिला. आज पेन्शनर लोकांची फार गर्दी असल्यानं त्याचा नंबर यायला जरा वेळच लागला. पैसे मिळताच त्याने ते नीट आपल्या जवळच्या बॅगेच्या आतल्या खिशात ठेवले आणि त्याला आपल्या कामावर तातडीने जावं लागत असल्यामुळे रखमा आजीला रिक्षात बसवून दिले व घरी गेल्यावर ती बॅग तिने सुनेला द्यावी असं निक्षून सांगितलं. आजीनं त्याला पैसे ठेवताना बघितलं होतं. आजी टुनकून रिक्षात जाऊन बसली. रिक्षा थोडी पुढे येताच आजीने रिक्षावाल्याला आपल्या बटव्यातून कागदाचा एक तुकडा काढून त्या नंबरवर फोन करण्याची विनंती केली आणि आपल्या त्याच शहरात राहणाऱ्या बहिणीला लगेच बोलावून घेतलं. रिक्षावाल्याला काही तास आम्हाला इकडे तिकडे फिरव आणि मी तुला जास्तीचे पैसे देईन हे देखील कबूल करून घेतलं. आजीने सांगितलेल्या मंदिरात तिची बहीण आधीच हजर झाली. मग दोघींनी दर्शन घेतलं आणि जेवायला जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेल्या. रिक्षावाल्यालाही त्यांनी जेवणाचा आग्रह केला. नंतर त्याला टॉकीजकडे रिक्षा न्यायला सांगून 3 तासांचा सिनेमा सुद्धा बघितला. जरा वेळ बागेत बसून गप्पा मारल्या आणि नंतर आजीची बहीण तिच्या घराजवळ उतरली व आजी आपल्या घरी गेली. उतरताना रिक्षावाल्याला कबूल केल्याप्रमाणे पैसे दिले. आज रखमा आजीचा दिवस खूप छान गेला. अनेक महिन्यांपासून सांगूनही तिला कोणी बहिणीला भेटायला नेत नसे. रखमा आजीच्या सुनेच्या विचित्र स्वभावामुळे बरेच नातेवाईक त्यांच्याकडे येणंही टाळत असत. मुलगा आणि सून आजीशी काही बरं वागत नसत. फक्त पेन्शनचा दिवस आला की 2-3 दिवस बरे वागत आणि एकदा पैसे हातात पडले की पुन्हा आजीला विचारत नसत. आज योगायोगानं राकेशला कामावर जावं लागलं आणि आजीने तिच्या हक्काचे पैसे तिच्याकडे असल्यामुळे तिच्या खूप दिवसांची इच्छा तिला पूर्ण करता आल्या. एक दिवस का होईना मनासारखं जगता आलं याचा रखमा आजीला मनापासून आनंद झाला. असा आजचा तिचा दिवस आयुष्यात खूप वर्षांनी आला होता. तिने तो जगून घेतला. घरी आल्यावर सुनेने उशीर झाल्याबद्दल जाब विचारला तेव्हा आजीने राकेशचे नाव सांगितले. त्यामुळे ती फार काही बोलू शकली नाही. सुनेने बॅगेतले पैसे मोजून पाहिले तर काही पैसे कमी होते. तेव्हा आजीने तिला सांगितले की राकेशने मला इतकेच पैसे दिले. सून त्यांना काही बोलू शकली नाही. तिने जेवणाबद्दल विचारलं तर माझी भूकमोड झाली ग, जरा ताकच दे प्यायला, असं म्हणून त्यांनी आपली बाजू सांभाळली. ताक पिऊन झाल्यावर निवांत बसून त्या संध्याकाळी होणाऱ्या महायुद्धाची कल्पना करू लागल्या आणि मनातल्या मनात स्वतःला शाबासकी देऊ लागल्या. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.